मध्य प्रदेशातील नागद्वार इथं सेवा बजावत असलेल्या वाशिम जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथकाचे स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। नागद्वार परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते। पावसाळ्यामुळे नदी नाले आणि जलप्रवाह वाढलेत। या प्रतिकूल परिस्थितीत पथकाचे सदस्य भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहून मदत कार्य करतात। अधिकाऱ्यांनी पथकाच्या सेवा, धाडस आणि तत्परतेचं कौतुक केलंय। सेवा, सुरक्षा आणि संकल्प या भावनेतून कार्य सुरू असून आपत्तीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पथकानं सांगितलंय। प्रशासन, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याबद्दल पथकानं आभार मानले। अमरावती शहरातील मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी प्रशासनानं लागू केलेल्या नो एंट्रीच्या वेळेमुळे वाहतूकदारांमध्ये नाराजी निर्माण झाली। या वेळेमुळे औषध, धान्य, खाद्यपदार्थ, कपडे, मशिनरी यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या शहरातील वितरणावर परिणाम होत असल्याचा दावा अमरावती गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केलाय। प्रशासनानं पूर्वीप्रमाणे नो एंट्रीची वेळ निश्चित करावी अशी मागणी संघटनेनं केली आहे। या मागणीसाठी 25 आणि 26 ऑगस्ट रोजी सांकेतिक बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेनं घेतलाय। जुना मोटर स्टँड, मोरबाग, शकुंतला परिसर, ट्रान्सपोर्ट लाईन आणि ट्रान्सपोर्ट नगर या ठिकाणी निर्धारित वेळेत मालवाहतूक वाहनांना प्रवेश देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली। प्रशासनानं मागणी मान्य करून पूर्वीप्रमाणे नो एंट्रीची वेळ लागू न केल्यास शहरातील डिलिव्हरीचं काम अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा इशारा संघटनेने दिलाय। या संदर्भात प्रशासनाच्या विविध विभागांकडे निवेदन देण्यात आलेत। बैठकीत पूर्वीप्रमाणे काही वेळेत प्रवेशाची मुभा देण्याचं आश्वासन मिळाल्याचं संघटनेने सांगितलंय। अभी 2 दिन का सांकेतिक बंद बोला है कि भाई 25 और 26 तारीख को हम लोग बंद करेंगे डिलीवरी, और उसके बाद में अगर प्रशासन ये 2-4 दिन में 26 तारीख तक के अगर कोई डिसीजन नहीं देता है अपनी तरफ से और हमको लिखित में कुछ परमिशन नहीं मिलती है तो उसके बाद में हम अनिश्चितकाल के लिए जो है वो डिलीवरी बंद कर देंगे। हम हमारे स्टेशनों के ऊपर स्पष्टीकरण ये देंगे कि भाई अमरावती शहर के अंदर डिलीवरी करना पॉसिबल नहीं है। जब तक कि यहाँ की व्यवस्था जो है वो सुचारू नहीं होती तब तक कि हम बुकिंग पॉइंट के ऊपर बुकिंग करना बंद कर देंगे। जब बुकिंग ही नहीं होगी तो अमरावती शहर में माल ही नहीं आएगा। सारे ट्रांसपोर्ट परशुटन के जो है वो डिलीवरी बंद कर देंगे, सप्लाई चेन डिस्टर्ब होगी। मैम पर्टिकुलर वही चीज हम बता रहे थे कि मेडिसिन जो है वो पूरी गाड़ी मेडिसिन भर के नहीं आती है। उसके अंदर 100 कार्टून अगर मेडिसिन के होते हैं तो 200 कार्टून 200 दागिने जो है वो दूसरे जीवनावश्यक वस्तु की भी रहती है। तो अगर मैं मेडिसिन की बोल के अगर वो गाड़ियों को अनलोड करूंगा तो बाकी जो ट्रांसपोर्टर जो मेडिसिन का काम नहीं करते वो क्या करेंगे। जी आपण पत्रकार परिषद घेतली होती, अमरावती गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे घेतली होती। प्रशासनाने जी सकाळी 6 ते रात्री 9:30 पर्यंत नो एंट्री लावलेली आहे त्याबद्दल ही आजची पत्रकार परिषद होती। जी नो एंट्री लागली ही शक्य नाही आहे। आम्हाला प्रशासनाला एकच म्हणायचं आहे की पहिले ट्रान्सपोर्ट असोसिएशन काय आहे, म्हणजे ट्रान्सपोर्टमध्ये काय माल येतो हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। त्यांनी जीवनावश्यक वस्तूला सूट दिली। जीवनावश्यक वस्तूमध्ये त्यांनी जसं किराणा वगैरे आहे त्याला सूट दिलेली आहे, मेडिसिनला सूट दिलेली आहे। पण जी ट्रान्सपोर्टची गाडी येते ही नुसतं मेडिसिन किंवा अनाज वगैरे भरून येते, त्यात सगळा परचुटा नसतो। त्यामुळे आमची प्रशासनाला 1-2 वेळा बैठकाही झाल्या, खोडके साहेबांच्या माध्यमातून बैठका झाल्या। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की बा यात मार्ग निघेल, पण त्यांनी शेवटी जो प्रशासनाला निर्णय घ्यायचा होता तोच घेतला। त्यांनी आम्हाला सूट दिली नाही। आम्हाला प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला सकाळी 8 ते 10 आणि दुपारी 2 ते 4:30 एवढीच नो एंट्री पाहिजे, कारण की या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायावर अनेक कुटुंब आहे। आज ते कुटुंब कुठेतरी या व्यवसायावर असल्यामुळं ते त्यांचं इन्कम सोर्स कमी झालेला आहे। भुकमारीचा एक हे येत आहे आणि आम्ही जर बाहेर जाऊन व्यवसाय करतो म्हटलं तर हे आणखी महागाई वाढायचे चिन्ह आहे। त्यामुळं माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की यात सविस्तर बसून सगळं प्रशासनाने बसून, पोलीस असेल, त्यात महानगरपालिका असेल किंवा आपले जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी सगळ्यांनी बसून एक तोडगा काढावा। आणि आमची एकच विनंती आहे, आम्ही शहरातले फक्त 2च रस्ते मागतले आहे आणि ते 2 रस्ते फक्त सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी आपलं दुपारी 2 ते 4:30 एवढ्याच वेळात आम्हाला नो एंट्री पाहिजे। बस एवढीच माझी प्रशासनाला विनंती, ही आमची विनंती मान्य करावी। धन्यवाद। विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या 57व्या आषाढी एकादशी पालखी सोहळ्याचं खामगाव येथील शेवटच्या मुक्कामानंतर स्वगृही म्हणजे शेगावच्या दिशेने प्रस्थान झालंय। या प्रसंगी श्रींच्या दर्शनासाठी आणि पालखी सोबत चालण्यासाठी भाविकांचा प्रचंड जनसागर उसळलाय। या सोहळ्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ बुलढाणा जिल्ह्यातूनच नव्हे तर मुंबई, खानदेश, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भातून हजारो भाविक खामगाव ते शेगाव दरम्यान पायदळवारी करत सोहळ्यात सहभागी झाले।
गणगण गणात बोतेच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला आहे। काही महिला भाविकांनी पालखी मार्गावर फुगड्या घालून आनंद साजरा करतायत। श्री संत गजानन महाराज संस्थांच्या परंपरेनुसार यंदाही पालखी सोहळ्यात अभूतपूर्व शिस्त, स्वच्छता आणि नियोजन पाहायला मिळालं। भाविकांमधून या शिस्तबद्ध व्यवस्थापनाचं विशेष कौतुक केलं जातंय। जय गजानन माऊली। आम्ही आमचा जिल्हा परिषद शिक्षिका आणि काही हाऊसवाईफ असा मिळून 42 जणींचा ग्रुप आहे। आम्ही साधारणतः 15 वर्ष झालेली आहे आम्हाला। आम्ही या वारीमध्ये येतो। आमची इच्छा तर तशी आळंदी ते पंढरपूर जाण्याची असते, परंतु ती इच्छा कुठेतरी आम्ही जॉब वर्कर असल्यामुळे पूर्ण होऊ शकत नाही। तर आम्ही ती इच्छा आमची खामगाव ते शेगाव पायी वारी दरवर्षी येऊन पूर्ण करतो आणि आम्हाला जे चालण्याचं बळ आहे हे सगळं माऊली देतात। आणि आमचा हा जो ग्रुप आहे हा आम्ही सर्व शिस्तीमध्ये आणि सर्व एका गणवेशामध्ये येतो। त्यानंतर माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला दरवर्षी कुठल्याही प्रकारची इजा होत नाही आणि सर्व मैत्रिणी एका जुटीने आणि एक संघाने सर्व एकत्र येतात आणि दरवर्षी ही वारी आम्ही पूर्ण करतो। ही वारी आम्हाला असं वाटते की आम्ही अखंड सुरू राहावं। जोपर्यंत आमच्याकडनं पायी चालणं होते तोपर्यंत ही वारी आम्ही आमची अशीच कंटिन्यू सुरू ठेवणार आहे। काय साकडं घालणार गजानन महाराजांना एकच साकडं घालणार आहे की सर्वांना निरोगी ठेवा आणि त्यानंतर ही जी माऊलींची सेवा आहे, महाराजांचं जे बळ आहे हे प्रत्येकाला लाभो आणि जे आपण या ठिकाणी येतो हे जे आपलं श्रद्धास्थान आहे खरोखर जगामध्ये एकमेव असं स्थान आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही आणि कुठल्याही प्रकारे कुणालाही दर्शनासाठी पैसे भरून वगैरे यावं लागत नाही आणि सर्व जे नियोजन आहे ते खूप छान असतं। आणि आम्हाला तर या ठिकाणी आमची तशी दर महिन्याची सुद्धा वारी असते। आम्हाला माऊलींच्या चरणी येऊन मी प्रदीप मोहोरीर छत्रपती संभाजीनगर येथून या वारीसाठी सर्वप्रथम पहिल्यांदाच आलेलो आहे आणि आमच्यासोबत डोंबिवलीहून आमचे स्नेही श्रीयुत काटदरे साहेब हे पण सोबत आलेले आहे। आम्ही सपत्नीक इथे आलेलो आहे आणि शेगाव मुक्कामी आम्ही 2 दिवसापासून ह्या वारीसाठीच येऊन थांबलो होतो। सकाळी उठून 4 वाजता आम्ही खामगावला गेलो, तिथून आता पायी वारीसाठी येत आहे। लोकांचा एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहून सगळं पाण्याच्या प्रवाहाबरोबर चालल्यासारखं वाटत आहे। अजिबात थकवा जाणवलेला नाही। आमच्यासोबत या वहिनी आहेत, त्या वहिनींना प्रॉब्लेम असून सुद्धा त्यांनी अजूनसुद्धा एक शब्दही काढलेला नाही। त्यामुळे खूप समाधान होत आहे आणि मनस्वी आनंद होत आहे। काय साकडं घालणार आता गजानन? आता सगळ्यांचेच सुख समृद्धी आणि आरोग्य लाभो, सगळ्यांना कोणाला त्रास होऊ नये असं देशाच्या सगळ्यांना। कसं वाटतंय तुम्ही पैदल जातायचा पहिल्यांदा? खूपच उत्साह आणि आनंद, खूपच म्हणजे शब्दात वर्णन